आज आपण बनवतोय चमचमीत अशी सोयाबीन चिली। सोयाबीन चिली बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी घेतोय। या पाण्यामध्ये आपल्याला 1 कप सोया वडी ॲड करायची आहे। त्यानंतर आपण या पाण्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। मीठ ॲड केल्यानंतर आपण यामध्ये 1 स्पून आलं, मिरची आणि लसूण याची पेस्ट ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण आपण पाण्याला एक बॉईल येईल तोपर्यंत उकळवणार आहोत। आपली सोयावडी छान सॉफ्ट झाली की आपण गॅस बंद करूया। आता 2 मिनिट झालेले आहेत। पाण्याला छान उकळी फुटली आहे। आता आपण गॅस बंद करतोय आणि यावर 2 मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत। आता ही सोयाबीन वडी छान सॉफ्ट झालेली आहे। या सोयाबीन वडीला आपण आता एका स्ट्रेनरमध्ये स्ट्रेन करून घेतोय। यावर थोडं थंड पाणी घालतोय। आता या सोयाबीन वडीला आपल्याला दोघी हातांनी थंड झाल्यावर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। आता या सोयाबीन वडीमधलं जे पाणी आहे ते आपण काढून घेतोय आणि अशा प्रकारे ही सर्व सोयाबीन वडी ड्राय करून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ही सोयाबीन वडी आपण छान अशा प्रकारे ड्राय करून घेतलेली आहे। आता या सोयाबीन वडीमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं सॉल्ट। त्यानंतर ॲड करायचं मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट। त्यानंतर ॲड करूया टिक्का मसाला। त्यानंतर थोडी कॉर्नफ्लॉवर ॲड करूया। आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। मिश्रण छान मिक्स झालं की याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जे सोयाबीन वडी आहेत हे छान मिक्स झालेली आहेत। आता आपण हा पॅन गरम केला आहे। यामध्ये आपण ॲड करतोय 1 टेबलस्पून ऑइल। आता ऑइल थोडं गरम होऊ देऊ। ऑइल गरम झालं की आपण यामध्ये ही सोयाबीन वडी ॲड करणार आहोत। हे सोयाबीन वडीचं मिक्सचर आपण यामध्ये ॲड करतोय। आता ही सोयाबीन वडी छान कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला हिला शॅलो फ्राय करायचं आहे। अशा प्रकारे एक हाय फ्लेमवर 5 मिनिट लागतात सोयाबीन वडी फ्राय होण्यासाठी। तुम्ही हे सोयाबीन बॉल्स तळू सुद्धा शकता, बट तळल्यामुळे हे खूप ऑइली होतात अँड ऑइल इज नॉट गुड फॉर हेल्थ। सो तुम्ही अशा प्रकारे ही वडी शॅलो फ्राय करू शकता। शॅलो फ्राय केल्यामुळे याची टेस्ट अजिबात बदलत नाही। अशा प्रकारे ही शॅलो फ्राय करून घ्यायची। याला अजून 2 ते 3 मिनिट आपल्याला लागणार आहे। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। हे सोयाबीन बॉल्स बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम करतोय बंद आणि या सगळ्या बॉल्सला एका बाउलमध्ये आपण काढून घेतोय। यानंतर आपण काही इन्ग्रेडियंट्स घेतले, जसे की घेतले आपण बारीक कट केलेलं लसूण, त्यानंतर घेतलं व्हिनेगर, सोया सॉस, मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट, त्यानंतर घेतले टोमॅटो केचप आणि थोडे घेतले शेजवान सॉस। त्यानंतर आता आपण एका वाटीत घेतलंय कॉर्नफ्लॉवर। या कॉर्नफ्लॉवरची आपण बनवते स्लरी। यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करतोय आणि याला मिक्स करतोय। अशा प्रकारे ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला सोयाबीन चिली बनवण्यासाठी लागणार आहे। आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। छान कढई तापली की त्यामध्ये आपल्याला थोडं ऑइल घालायचं आहे। थोडं तेल घातल्यानंतर आता हे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचं आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण ॲड करतोय। या लसूणला आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे, याचा फक्त कच्चटपणा आपल्याला घालवायचा आहे। आणि यानंतर आपण लगेच टाकतोय आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण कट केलेली शिमला मिर्च। आता शिमला मिर्च थोडी होईल तोपर्यंत आपण त्यामध्ये थोडं कट केलेलं कांदा टाकणार आहोत। कांदा थोडा होऊ देऊ। त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेली पत्ताकोबी टाकणार आहोत। आता या भाज्यांचा कच्चटपणा थोडा गेलेला आहे। आता आपण यामध्ये
ॲड करतो आहे थोडं शेजवान चटणी, व्हिनेगर, सोया सॉस आणि टोमॅटो केचप. आता यानंतर आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी बनवलेली होती ती स्लरी आपण यामध्ये ॲड करतोय. त्यानंतर आता यामध्ये आपण ॲड करतोय थोडी काश्मीरी रेड चिली पावडर. त्यानंतर थोडं मीठ ॲड करतोय. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करतोय. आता हे थोडं उकळायला लागलं की आपण यामध्ये सोयाबीन बॉल्स टाकणार आहोत. गॅसची फ्लेम हाय करूया. आता आपण यामध्ये हे सोयाबीन बॉल्स ॲड करतोय. हाय फ्लेमवर यांना 2 ते 3 मिनिट आपण होऊ देणार आहोत. तयार आहे तुमची सोयाबीन चिली. चला तर आता आपण याची गार्निशिंग करूया. गॅसची फ्लेम बंद करूया. त्या सोयाबीन चिलीची प्लेटिंग करूया. प्लेटमध्ये ॲड करूया सोयाबीन चिली. आणि गार्निशिंगसाठी आपण यूज करतोय सेसमी सीड विथ कोरिएंडर लीव्स. तयार आहे तुमची झटपट आणि चमचमीत अशी सोयाबीन चिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.